जय भीम. नमो बुद्धाय. मी ॲडव्होकेट राजेश वसंतराय मळे आपणा सर्वांचे न्यायदीप या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, या देशाचे लॉ मेकर ज्यांनी लॉ ऑफ लॉ या देशाचा सुप्रीम लॉ बनवला आणि भारत देशाला फुकट दान दिला, ते भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे कायद्याचे फार मोठे उपभोक्ते होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लाईफ आणि मिशनचा ज्या वेळेला आपण अभ्यास करतो, सखोल अभ्यास, त्यावेळेला असे लक्षात येते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हयातीत भरपूर संघर्ष केला, भरपूर लढाई लढल्या किंवा खूप मोठा लढा दिला आणि विविध आघाड्यांवरती लढा दिला. पण तो लढा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही कायदे ब्रेक केले नाही, कायदे मोडले नाही, कायद्याचा भंग केला नाही, कायद्याचं उल्लंघन कधीही केलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तर जो काही संघर्ष केला, जो लढा दिला, तो कायद्याच्या चौकटीत राहूनच दिला, सनदशीर मार्गाने दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हयातीत 14 तळे सत्याग्रह केला, पुणे करार केला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, अनेक मोर्चे, आंदोलने, सभा, संमेलने, परिषदा, जाहीर सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या. जगातील सर्वात मोठी धम्मक्रांती, जगातील सर्वात मोठी धम्मक्रांती, तीही रक्तविरहित, रक्ताचा थेंबही न सांडता केलेली सर्वात मोठी धम्मक्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती यशस्वी केली. यशस्वी केली म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व लढे, सांगण्याचा तात्पर्य काय, तर सर्व जे लढे लढले ते कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहूनच लढले आणि यशस्वी करून दाखवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, माझ्या मनात जर सुडाची भावना असती तर 5 वर्षाच्या आत मी या देशाचे वाटोळे करून दाखवले असते, पण मी तसे करणार नाही. कारण इतिहासात मला माझ्या स्वतःची ओळख विध्वंसक म्हणून करून घ्यावायची नाही. असे प्रखर राष्ट्रभक्त होते आपले बाबासाहेब. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही कायद्याच्या चौकटीत राहून जर मार्गक्रमण केले तर आपले कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आणि भारत देशाचं उज्ज्वल भविष्य घडल्याशिवाय राहणार नाही. तर आपणही तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रमाणेच कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या घटनेमध्ये नमूद असलेले आपले कर्तव्य, त्या कर्तव्यांची जाण ठेवून आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी आपण लढत राहिले पाहिजे आणि सनदशीर मार्गाने तो लढा आपण लढला पाहिजे. तरच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत साकार करू शकू. अन्यथा आज पाहायला असे मिळते मित्रांनो,
आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात कायदेभंग होताना दिसत आहेत. आपले भारतीय शासन आपल्यासाठी कायदे बनवते. शासन कायदे बनवते ते जनतेच्या हितासाठी, सुखासाठी, लाभासाठी, फायद्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी. पण तीच जनता जे कायदे शासनाने आपल्या सुखासाठी, आपल्या हितासाठी, आपल्या लाभासाठी, आपल्या फायद्यासाठी आणि आपल्या सुरक्षेसाठी बनवलेले आहेत, त्या कायद्यांचा भंग करताना, त्या कायद्यांचे उल्लंघन करताना भारतीय जनताच मोठ्या प्रमाणावर दिसते. आणि त्यामुळे भ्रष्टाचाराला सुद्धा चालना मिळते. भ्रष्टाचार आजच्या युगाची किंवा आजच्या काळाची फार मोठी समस्या बनलेली आहे. भ्रष्टाचार आज शिष्टाचार होऊन पाहत आहे. एखादाला त्याची कुवत पाहून, त्याच्यावर आपण विश्वास ठेवून त्याला एखादं पद बहाल केलं जाते. शासनाकडून एखादं पद बहाल केलं जाते आणि त्या पदाचा उपयोग तो स्वतःचे हित साधण्यासाठी वाम मार्गाने करीत असतो. वाम मार्गाने करीत असतो म्हणजे, आणि त्याच्यातून तो भ्रष्टाचाराला चालना देतो किंवा भ्रष्टाचार करीत असतो. स्वतःची सत्सद विवेक बुद्धी गहाण ठेवणे, वाम मार्गाला लागणे, वाम मार्गाने पैसा कमवणे, वाम मार्गाने लाचलुचपत देणे घेणे, या सर्व गोष्टी म्हणजे भ्रष्टाचाराची उदाहरणे आपल्याला म्हणता येतील. साधे साधे अगदी छोटंसं आपलं रीडिंग कमी करायचं असलं तरी त्या एखाद्या कर्मचाऱ्याला रीडिंग कमी करण्यासाठी, गाडी सोडवायची असली रोडवरून त्या म्हणजे अशा मार्गांचा अवलंब केला जातो. आजकाल मित्रांनो, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात सुद्धा भ्रष्टाचार शिरलेला आहे. डोनेशन सारख्या गोंडस नावाखाली भ्रष्टाचार केला जातो आहे. आजकाल आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार घुसलेला आहे. सध्या लोकांकडे पैसा भरपूर आहे पण वेळ अजिबात नाही. त्यामुळे सिग्नल तोडीचे सुद्धा प्रकार भरमसाठ होत आहेत आणि त्यामुळे अपघातांचे सुद्धा प्रमाण वाढलेले आहे. दुचाकी स्वारांचा सुळसुळाट वाढलेला आहे. अगदी सुळसुळाट. अगदी वयात नसलेल्या लहान लहान किंवा कमी वयाच्या मुलामुलींच्या हाती सुद्धा दुचाकी आलेले आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने कसं तरी ते चालवत असतात. पोलिसांनी जर एखाद्या वेळेस पकडलेच तर मग तेव्हा यांची फज्जत उलटे. एकतर हा वयात नाही, त्याच्याकडे हेल्मेट नाही, त्याच्याकडे परवाना नाही, ड्रायव्हिंग लायसन्स नाही, डॉक्युमेंट नाही, म्हणजे गाडीचे डॉक्युमेंट नाही, आणि एवढंच काय, ते गाडी सुद्धा त्याची नाही. मग अशा वेळेला तो वाम मार्गाचा अवलंब करतो. पैसे देवाणघेवाण करून ते कशीतरी सुटका करण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणजे एकंदरीत सांगायचं काय, तर जनताच कायदे ब्रेक करते आणि वरून आपण म्हणत असतो कायदे फार वीक आहेत, कायदा मजबूर आहे, कायदे मजबूत नाही, कायदे कडक नाहीत, कायदे कडक होण्याची गरज आहे. मी तर म्हणतो काही गरज नाही. कायदा त्याच्या ठिकाणी बरोबर आहे, कायद्याच्या ठिकाणी कायदा बरोबर आहे, योग्य आहे, मजबूर नाही, तो मजबूत आहे, कडकही आहे. गरज आहे ती आपण कायद्याच्या चौकटीत राहण्याची, आपण कायद्याचे पालन करण्याची आणि आपण आपल्या सनदशीर मार्गाने आपला मार्गक्रमण करण्याची. तसे आपण जर केले तर खरं सांगतो मित्रांनो, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील भारत साकार होण्यास वेळ लागणार नाही आणि तरच
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील भारत निर्माण होईल, अन्यथा नाही. आज आपण इथेच थांबणार आहोत. आजचा जर विषय तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणारे असेच विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद. जय भीम, जय भारत.